काल दिन कथा गायता तुला जसे माहितीच नाही जसा बाम टाळी बसणार असतो. तुला एवढं माहित आहे काल दिन कुठे होतो तरी हटकून विचाराय ना. नाही रे खरंच माहिती नाही ना. अरे बरा नाही तुला एवढं बी माहिती नाही का काल दिन कुठे होतो. अरे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाने मॅच नव्हती का ती पावायला जायलो तू. मग काय जे हो बा. अरे काय जे म्हणजे आज तू मोठं तोंड करी विचाराय ना. हा अरे एवढी खतरनाक मॅच होती ना. बा 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 बा. अरे 12 वाजता तर ठेवतो स्टेडियम वर बा. अरे वो निघाले जागा नव्हती. पाटणा 3 वाजता होतो नव्हता आम्ही खाय बा. अरे एवढी भयानक गर्दी ना. आणि बाहेर निघल्या की पाय फटाकडा भो. आणि असे विचारूच नको भो. अशी मॅच होती खतरनाक बा बा बा. अरे अशी वाटे उडीच मार द्याव का काय खाय स्टेडियम मध्ये उडी मार द्याव अशी वाटे. इतला भयंकर होता ना भो बा. मी पायी राहतले कसा विचारा ना. अरे येडा आपल्या भारत ना अभिमानचे ना. त्यामुळे समोरला बोलणं का अजून आपली मान अशी टाईट होईल असं त्यामुळे ऐकायला मजा वाटत. त्यामुळे विचारा तुम्ही तुले. पण भो इतली भयंकर मॅच होती ना बा. हायडार गॅरंटी नव्हती ना जे काही अशी. तो त्यासना फसला तो प्लेयर आहे का तो बुरा कचडाना. क्लासेल नाव शे पाहते ना बाबो. अरे बेकार धुये तो कुलदीपले काय धुये का त्यानं. बॉल टाकेने सिक्स मारे भो. आणि मग आपला सूर्यकुमार यादवने काय सोपा कॅच घेतला का. अरे बा त्यानं जसा कॅच घेता ना भाऊ त्याला जोडच नाही अशा कॅच घेता त्याने बा. अरे पण एवढा बेकार निघणार तो खतरागडा रे. कॅच पाहिजे आम्ही हादरे गवतोय भो म्हणता माणूस शे का काय शे. अरे अशा कॅच घेणं शक्यच नाही शे ना. तरी घेता त्याला माहित का तुला एवढं बा भयंकर काम होतं रे. अरे मी तर होतो ना पावाले मला माहित ना. अरे त्यानंतर प्लेयर नाही शे पण या कशी शे आता जैसे ते बरेचसे एकदम बेकार प्लेयर शे होतो. मग आता काय करता येईल त्याच माहिती. पण जाऊ दे भो. आपला विराट कोहली नसे ना डायरेक्ट अर्ध शतक त्याला सारखे जोडच नाही डायरेक्ट. एवढं भयंकर खेळणार तो गडी अर्ध शतक मारे का. अरे एवढा आनंद होय ना त्याला. शेवटला बॉल असे वाटे हार्दिक पांड्यानं तर डायरेक्ट 2 बॉल आपला वाईट टाकी दिंदा शेवट गॅरंटी नव्हती. म्हणता आता भाऊ या गडीने जर मारा बिरा सिक्स तर काहीच राहणार नाही म्हणता आपलं. पण काहीतरी होय ना भाऊ. एवढी भयंकर मॅच की ना भारतवालाच ना बा. त्याचं जोडच नाही शेर भाऊ डायरेक्ट. अरे डायरेक्ट शक्यच नव्हतं ना. आपला राहतात ना त्या ठिकाणी आरामशीर कडी घालतात. उलट काय होणार माहितीये का बॉल कमी आपला बॉल जास्त होतात आणि रन कमी होतात. आरामशीर होईल जातात. आपला प्लेयर होतात ना 2च बॉल मोडायला घालतात. मग आपल्या त्या ठिकाणी विराट कोहली पाहिजे होता. आरामशीर मॅच जिंकत होता साऊथ आफ्रिकावाला भो. पण त्याचा तो आऊ बरा जा रे भो. क्लासन गया बा. बुमरानेच होती वाटतं तेव्हा. बुमरानेच बॉलिंग होती. पण भयंकर खेळणार भो तो बी. अरे त्याने पाहत का 27 बॉल मा अर्ध शतक का काहीतरी कर सोपणी शे एवढं खेळ. बेकार प्लेयर जायचं आता बा. अरे त्याचं जोड नाही सोडा रे. पण एवढी भयानक मॅच नाही ना राहत नाही बा. रात्रभर अरे हा सुजे माले निसतात ते फुल असे बेकार भारी वाटे. अरे मला माहिती ना भारताची काही बा असे. त्यामुळे मी जास्त काही पाहिजे झोपी गेलते शेवट. अरे मी तुला सांग तो क्लासन घ्या म्हणून बरंच आहे भाऊ. अरे कोडा बुरा बचक माणूस तो आरामशीर रन करे घालता. उच्चा चढा होता गडी अशाने मागे मारे सूर्यकुमार नागर सिक्स जायत बो त्यांना. आणि आपला कुलदीप स्लो शे एकदम हळू बॉल टाकायचे घेऊन टुप कशी त्यामुळे त्याला जास्त दे येतो गडी. पण जाऊ दे त्याचा तो पहिला अजून तो डिकॉक बी बेकार होता रे भो. तो बी बरा आवडा ना. नाही तर काहीच खरं राहत नाही. ते इथलं भयंकर शे ना. ते बी नसे सिक्स मारत बटकस एवढं शे असे मारस बळ बी ब्यांचे कुत्रा मा. अरे मी सांगस ना पाकिस्तान मॅच जर राहते ना भो मॅच. अरे एवढं बेकार आनंद होता मला बा. पहिल्यांदा निशे ना भाऊ वर्ल्ड कप जर असं शॉर्टकट मला वाटतं असे वाटतं ना मला. एवढं भयंकर लवकर ना. अरे महिना 1.5 महिना राहणार वर्ल्ड कप. आहे डायरेक्ट तो जाणी गेला ना गब ग्रुप पाडी गेला होता तो वाटतं जास्त म्हणून जाते. अरे पण जाऊ दे आपलं ड्रीम 11 माहिती का तुला. आता ना डायरेक्ट 1500 जाईल 500 रुपये प्रॉफिट माशिनी. अरे मग चांगला 1.5 लाख रुपयाला येणार आहे. तेवढाच तुला अजून 50,000 लागतात. हा हुशारशाच भाऊ तू 1.5 लाख रुपये लावाले. मग हारे बिरे जातो तर काय भावात पडतं माझे. त्या प्लेयरसला काय घेणं देणं नाही भाऊ. त्या अनाथ बी ना तर त्याचा पगारशी सोपा पैसा नाही त्याचा. पण आपला कशी कमी अमाऊंट
ते गॅरंटी नो गॅरंटी गंमत होती शेवटला पर्यंत बा. अरे शेवट गॅरंटी नव्हती ती काही भाषे म्हणतात गळ्यात 12,000 म्हणा बी आता वय ना कशा तरी काहीतरी चमत्कार नंतर तो जाऊ दे. पण बॅन मजा होणे रे रात्री मॅचले. मा सोपी नाही मजा होणे रे भाऊ, भयंकर मजा होणे. मी तर हाय घरी ना असा फटाकडा फोडू पाठी. त्या भाऊसून बी फोड राहतात ना रात्री फटाकडा. कोण रे? अरे आपला व्हिडिओ पाहिला ना याचं सांगितलं मी. त्याचमध्ये रात्री बॅन फटाकडा फोडावतील ना. का तुम्हाकडे फुटणार का फटाकडा रात्री? हो आमच्याकडे अशा फुटेत. तर तुम्ही कुठून व्हिडिओ पाहिला आम्हाला कमेंट सांग द्या. हो आणि वर्ल्ड कप जिंकणार भारत त्यामुळे तुम्ही एक अरे याचं सांग राहिलो मी. आपला व्हिडिओ पाहिला ना याचं सांग राहिलो. ते भाऊ सोन कोण गाव असेल तुम्ही कमेंटमध्ये सांग द्या बरं का. आणि रात्री तुम्ही बी फटाकडा फोडावतील किंवा तुम्हाला आसपास बी फुटणार होतील ते बी सांगा. आणि भाऊ सोन आपला भारत अशा वर्ल्ड कप जिंकेल त्यामुळे तुम्ही जर खरंच अभिमान होईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करी घ्या जेणेकरून आपला नवीन नवीन व्हिडिओ दररोज येत राहतील. भाऊसन तुम्ही अजूनपर्यंत आपला मागला व्हिडिओ पाहिला निश्चित मला माहिती तर आजपर्यंत आपण 150 नावावर व्हिडिओ टाकायला आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर ऐराणी तुफान ऐराणी चॅनलवर. तर भाऊसन आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर कर द्या. तुम्हाला भाऊ सर्व असे आपला व्हिडिओ पाठवू द्या आणि खास करी आपल्या मित्रासले पाठवू द्या. हो आपल्या ऐराणी भाषा मस्त मागे राहील त्यामुळे आपली भाषेला थोडंसं पुढे जोर देऊ. त्यामुळे भाऊसन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करी घ्या. व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक कर द्या. तर भेटू एक नवीन पुढला व्हिडिओ तोपर्यंत कुठे जाऊ नका येऊ नका. आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता बरं का. आता अजून म्हणतात तुम्ही मनास प्लेअरला अशा बोलणार मनास यायला अशा बोलणार तसे काय होईल नाही. आपला रोहित शर्मा याने शेवटली मॅच होती वर्ल्ड कप ना त्याला भयान आनंद व्हायची. तर त्याला आनंद खेपे तुम्ही सबस्क्राईब करा द्या जेणेकरून आम्ही अजून थोडा उत्साह मिळेल की आम्ही जास्तीत जास्त चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. तर भेटू एक नवीन पुढला व्हिडिओ तोपर्यंत जय खानदेश.